मराठी व्याकरणामध्ये नाम हा शब्दांच्या जातींमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण आज नाम आणि त्याचे मुख्य प्रकार याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. नामाची व्याख्या, डेफिनिशन. प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूच्या, प्राण्याच्या किंवा त्यांच्या गुणांच्या नावाला नाम असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर सजीव किंवा निर्जीव वस्तूंना ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला नाम म्हणतात. उदाहरणे: आंबा, मुलगा, पुणे, हिमालय, हुशारी, पाणी, स्वर्ग इत्यादी. 2. नामाचे मुख्य प्रकार, टाइप्स ऑफ नाउन्स. मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. सामान्य नाम, कॉमन नाउन. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. वैशिष्ट्य: हे त्या वस्तूच्या संपूर्ण जातीचा बोध करून देते. उदाहरणे: मुलगा, नदी, पर्वत, शहर, पुस्तक, झाड, फूल. नदी म्हटल्यावर कोणतीही नदी डोळ्यासमोर येते, विशिष्ट एक नाही. विशेष नाम, प्रॉपर नाउन. ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. वैशिष्ट्य: हे एका विशिष्ट घटकापुरते मर्यादित असते. हे नेहमी एकवचनी असते. उदाहरणे: गोदावरी, नदी, हिमालय पर्वत, पुणे शहर, गणेश मुलगा, भारत देश. दीपकजी चामेसर हे एका व्यक्तीचे विशेष नाम आहे. भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ज्या नामामुळे वस्तूतील किंवा प्राण्यातील गुण, धर्म किंवा भाव, स्थिती यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. वैशिष्ट्य: भाववाचक नाम डोळ्यांनी पाहता येत नाही किंवा स्पर्श करता येत नाही, ते केवळ कल्पनेने किंवा अनुभवाने जाणता येते. उदाहरणे: सौंदर्य, प्रामाणिकपणा, हुशारी, श्रीमंती, बालपण, नम्रता, आनंद. 3. इतर महत्वाचे प्रकार व माहिती. मुख्य प्रकारांशिवाय काही उपप्रकारही महत्वाचे आहेत. प्रकार. स्पष्टीकरण. उदाहरणे: समूहवाचक नाम, समान वस्तूंच्या संचाला दिलेले नाव. जुडी, कळप, सैन्य. ढीग, पदार्थवाचक नाम, जे घटक संख्येत न मोजता परिमाणात लिटर, मीटर, किलो मोजले जातात. दूध, सोने, तांबे, कापड, साखर. 4. भाववाचक नामे कशी तयार होतात. सामान्य नामे किंवा विशेष नामे यांना काही प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. सुंदर, राईट ॲरो सौंदर्य. मित्र, राईट ॲरो मित्रत्व. पणा, शहाणा, राईट ॲरो शहाणपणा. श्रीमंत, राईट ॲरो श्रीमंती. गिरी, गुलाम, राईट ॲरो गुलामगिरी. टीप: विशेष नामाचा वापर कधीकधी सामान्य नामासारखा केला जातो. आमचा मुलगा म्हणजे साक्षात कुंभकर्ण आहे. येथे कुंभकर्ण म्हणजे झोपाळू माणूस, जे सामान्य नाम म्हणून वापरले आहे. नामाबद्दलची अधिक सखोल आणि विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये आपण नामांचे सूक्ष्म प्रकार, त्यांचे कार्य आणि वाक्यात होणारे बदल यावर प्रकाश टाकूया. सामान्य नामाचे 2 उपप्रकार. सामान्य नाम हे केवळ जातीवाचक नसून त्याचे शास्त्रीय दृष्ट्या 2 भाग पडतात. समूहवाचक नाम. जेव्हा एखाद्या नामातून एकाच जातीच्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाचा बोध होतो तेव्हा त्याला समूहवाचक नाम म्हणतात. जसे की पक्ष्यांचा थवा, सैनिकांची तुकडी, द्राक्षांचा घोस, केळ्यांचा कणगर किंवा लोकांची गर्दी. हे शब्द स्वतंत्र नसून एका समूहाचे प्रतिनिधित्व करतात. पदार्थवाचक नाम. ज्या घटकांना आपण 1, 2, 3 अशा संख्येत मोजू शकत नाही, तर ज्यांचे मोजमाप करण्यासाठी लिटर, मीटर, किलो अशा परिमाणांची गरज पडते त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. जसे की पाणी, दूध, तांबे, लोखंड, कापूस, साखर. 2. भाववाचक नामांचे 3 गट. भाववाचक नामे ही केवळ भावना नसून ती 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शवतात. गुणदर्शक. जे शब्द एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा गुण दाखवतात. माधुर्य, चातुर्य, प्रामाणिकपणा, क्रूरता. स्थितीदर्शक. जे शब्द एखाद्या विशिष्ट अवस्थेचा बोध करून देतात. गरिबी, श्रीमंती, बालपण, तारुण्य, म्हातारपण. कृतीदर्शक. ज्या शब्दांतून एखादी क्रिया किंवा कृती घडल्याचा बोध होतो. चोरी, धाव, हालचाल, उड्डाण. 3. नामांचे विशेष उपयोग, कार्यावरून ठरणारे प्रकार. कधीकधी एखादा शब्द ज्या प्रकाराचा असतो
त्याऐवजी तो दुसऱ्या प्रकाराचे कार्य करतो. विशेष नामाचा सामान्य नामासारखा वापर. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गुणांची तुलना दुसऱ्याशी करायची असते तेव्हा विशेष नाम हे सामान्य नाम बनते. उदाहरण, आमच्या गावात अनेक भीम आहेत. येथे भीम म्हणजे बलवान माणसे. सामान्य नामाचा विशेष नामासारखा वापर. काही वेळा एखादे सामान्य नाम हे विशिष्ट व्यक्ती किंवा स्थळासाठी रूढ होते. उदाहरण, आता आम्ही गावाकडे जात आहोत. येथे गाव हे सामान्य नाम असले तरी ते वक्त्याच्या स्वतःच्या विशिष्ट गावासाठी वापरले आहे. तसेच पंत म्हणजे कोणतीही व्यक्ती असू शकते, पण पंत आज आले नाहीत म्हणताना ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी उदा. पु ल देशपांडे वापरले जाते. भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर. शांती, विश्वास, प्रगती ही मुळात भाववाचक नामे आहेत, पण जेव्हा ती मुलामुलींची नावे म्हणून वापरली जातात तेव्हा ती विशेष नामे होतात. उदाहरण, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. 4. नामांचे लिंग, वचन आणि विभक्ती विचार. नाम हे विकारी आहे, म्हणजेच लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात बदल होतो. लिंगावरून बदल मुलगा, पुल्लिंगी रायटरो मुलगी, स्त्रीलिंगी रायटरो मुले, नपुंसकलिंगी. वचनावरून बदल एकवचन आंबा, रायटरो अनेकवचन आंबे. विभक्तीमुळे बदल सामान्य रूप. नामाला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचे रूप बदलते. जसे शाळा या नामाला त प्रत्यय लावताना शाळेत असे रूप होते. यालाच व्याकरणात सामान्य रूप म्हणतात. 5. धातू साधित नामे. कधी कधी क्रियापदाच्या धातूपासून तयार झालेले शब्द नामाचे कार्य करतात. त्यांना धातू साधित नामे म्हणतात. उदाहरण, त्याचे चालणे मोहक आहे. येथे चालणे ही क्रिया नसून नामाचे काम करत आहे. देणाऱ्याने देत जावे.